नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साकार एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय। पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय एक रिक्रुटमेंट न्यूज घेऊन, ज्या की 11 पब्लिक सेक्टर बँका आहे। 11 पब्लिक सेक्टर बँकांमध्ये एक इंडियन ओव्हरसीज बँक सुद्धा आहे। ही चेन्नई बेस्ड बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक IOB। हिचे जास्तीत जास्त ब्रँचेस ज्या आहेत त्या आपल्याला तामिळनाडू या साईडला जास्तीत जास्त किंवा साऊथ इंडिया साईडला जास्तीत जास्त आपल्याला दिसतील विद्यार्थी मित्रांनो। पण ऑल इंडियामध्ये सुद्धा या बँकेचं पेनिट्रेशन आहे आणि ओव्हरऑल अब्रॉड मध्ये सुद्धा या वॅकन्सी या बँकेच्या ब्रँचेस ज्या आहेत त्या आहे विद्यार्थी मित्रांनो। ओके, तर या बँकेमध्ये लोकल बँक ऑफिसरची रिक्रुटमेंट आलेली आहे। ऑल इंडियाचा जर विचार केला तर या ठिकाणी 250 वॅकन्सीज आहे, पण सगळ्या इंडियामध्ये वॅकन्सीज नाहीये। फक्त 4 राज्याला जवळपास या ठिकाणी 4 ते 5 राज्याला वॅकन्सी आहे। ओके, तर या ठिकाणी 250 वॅकन्सीज पैकी मग आपण महाराष्ट्रामधून येतो, तर महाराष्ट्रामध्ये वॅकन्सीज किती आहे? तर महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या वाट्याला जवळपास 50 वॅकन्सीज आहे। याच्या अगोदर मी LBO नंतर CBO आणि जे की समजा PO आहे, ओके, प्रोबेशनरी ऑफिसर, सर्कल बेस ऑफिसर आणि लोकल बँक ऑफिसर या पोस्टच्या बाबतीत, या डेजिग्नेशनच्या बाबतीत मी पहिलं तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करतो आणि नंतर आपल्या या नोटिफिकेशनला जे आहे ते सुरुवात करतो विद्यार्थी मित्रांनो। आता LBO म्हणजे लोकल बँक ऑफिसर, CBO म्हणजे सर्कल बेस ऑफिसर आणि PO म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर। ओके, तर या ठिकाणी लोकल बँक ऑफिसर ही CBOच्या बेसवर जे आहे ती रिक्रुटमेंट करणं लावलेली आहे पब्लिक सेक्टर बँकांनी। म्हणजे या ठिकाणी POचं आणि LBOचं सॅलरी असेल, नंतर त्या ठिकाणी बेनिफिट्स असेल, या सगळ्या गोष्टी जवळपास सेम आहे। मग लोकल बँक ऑफिसरची ज्या ठिकाणी समजा पोस्टिंग झालेली असते त्या ठिकाणी त्याला 12 वर्षापर्यंत त्याची ट्रान्सफर होत नाही विद्यार्थी मित्रांनो। ज्या एरियामध्ये त्याला पोस्टिंग भेटली आहे त्याच एरियामध्ये त्याला त्या बँकेचा बिझनेस जो आहे तो डेव्हलप करावा लागतो। प्रोबेशनरी ऑफिसरचं तसं नसतं। प्रोबेशनरी ऑफिसरला 3 वर्षानंतर त्या सर्कल मधून ट्रान्सफर घ्यावी लागते। ओके, मग सर्कल बेस ऑफिसर ही स्टेट बँक ऑफ इंडिया जे आहे ती रिक्रुटमेंट करते CBOची। तसंच ज्या नॅशनलाइज बँका आहे या नॅशनलाइज बँका काय करतात तर LBOची रिक्रुटमेंट करतात। सर्व बँका जवळपास LBOची रिक्रुटमेंट करायला लागलेल्या आहे। त्यामुळे या ठिकाणी ऍप्लिकेशन करताना तुमच्या मनामध्ये जे की शंका असेल की PO आपलं जे आहे समजा रेग्युलर पे स्केल असतो किंवा सगळ्या काही गोष्टी असतात, त्याला सॅलरी जे आहे, परमनंट जॉब आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण LBO सुद्धा आणि CBO सुद्धा LBOच्या इक्विव्हॅलंट जॉब आहे, हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो। क्लिअर आहे? तर 250 वॅकन्सी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे फ्रेश ग्रॅज्युएटसाठी। काही बँका ज्या आहे LBO साठी एक्सपिरियन्स ठेवतात 1 वर्षाचा किंवा 6 महिन्याचा किंवा 2 वर्षाचा, पण इंडियन ओव्हरसीज बँकेने काहीच एक्सपिरियन्स ठेवलेला नाहीये। फक्त एनी ग्रॅज्युएट या ठिकाणी अप्लाय करू शकतो, हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो। आणि पुन्हा एक आनंदाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी फक्त एकच एक्झाम द्यायची आहे आणि इंटरव्ह्यूला सामोरं जायचंय। एका एक्झाम मध्ये आणि इंटरव्ह्यू मध्ये तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर जवळपास महिन्याला 85,000 सॅलरी आपल्याला कमवता येणार विद्यार्थी मित्रांनो। क्लिअर आहे? आणि नंतर प्रमोशन सुद्धा तुमचं होणार आहे। क्लिअर आहे? तर अशा पद्धतीने ही रिक्रुटमेंट आलेली आहे। तर जे समजा ग्रॅज्युएट विद्यार्थी आहे या सगळ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचंय। आता या नोटिफिकेशनच्या बाबतीत मी तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, नंतर या ठिकाणी एज्युकेशन काय लागतं, नंतर सॅलरी कशी आहे, एक्झामचा पॅटर्न काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला 1 बाय 1 या ठिकाणी क्लिअर करतो विद्यार्थी मित्रांनो। आता हे नोटिफिकेशन जे आहे साधारणतः 7 तारखेला आलं विद्यार्थी मित्रांनो। तर या ठिकाणी 7 तारखेला आणि ऍप्लिकेशन जे आहे 8/8/2026 ते 24/8/2026 पर्यंत तुम्हाला ऍप्लिकेशन करता येणार आहे। ही लीडिंग पब्लिक सेक्टर बँक आहे साऊथ इंडिया मधली। ओके, पूर्ण इंडियामध्ये यांचं प्रेजेस आहे आणि अब्रॉड सुद्धा यांच्या ब्रांचेस आहे असं त्यांचं म्हणणं आहे। नंतर वॅकन्सी कशासाठी तर लोकल बँक ऑफिसर यासाठी या वॅकन्सी आहे, हे समजून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो। मग ऍप्लिकेशन कुठं करायचंय तर www.iobbank.in या वेबसाईटवर जायचंय आणि अप्लाय करायचंय। तर इम्पॉर्टंट डेट्स कशा आहे या ठिकाणी ऍप्लिकेशन जे आहे 8/8/2026 पासून तर 24/8/2026 पर्यंत तुम्हाला ऍप्लिकेशन करता येणार आहे। नंतर लास्ट डेट जी आहे ती 24/8/2026। आता वॅकन्सीच्या बाबतीत सांगायचं झाल्यास या ठिकाणी महाराष्ट्राच्या वाट्याला आणि स्पेशली कोणकोणत्या राज्यासाठी इथे वॅकन्सी आलेल्या आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया। सर्वात जास्त वॅकन्सी जे आहे तामिळनाडूमध्ये साधारणतः 100 वॅकन्सीज आहे, कर्नाटकामध्ये जे आहे ते 50 वॅकन्सीज आहे, महाराष्ट्रामध्ये 50 वॅकन्सीज आहे आणि गुजरातमध्ये 50 वॅकन्सीज आहे। क्लिअर आहे? पण ज्या राज्याला तुम्ही अप्लाय करताय समजा त्या राज्याची लोकल लँग्वेज जी आहे, जसं की आपल्या राज्याची लोकल लँग्वेज किंवा ऑफिशियल लँग्वेज जी आहे मराठी आहे, तर तुम्हाला मराठी या ठिकाणी मराठी लिहिता येणं
वाचता येणं बोलता येणं कंपल्सरी आहे. समजा आता ही लोकल लँग्वेज टेस्ट कोणासाठी कंपल्सरी असते, समजा ऍप्लिकेशन करताना ज्या विद्यार्थ्यांचं 10वीला किंवा 12वीला मराठी नव्हतं, सीबीएसई पॅटर्न मधून एज्युकेशन झालं, त्यांनी मराठी हा सब्जेक्ट ठेवलाच नाही, अशा विद्यार्थ्यांना जे आहे महाराष्ट्रातील मराठी लोकल लँग्वेज टेस्ट तुम्हाला द्यावी लागेल. पण आपण इतर राज्यात समजा अप्लाय करतो तर त्या स्टेटची लोकल लँग्वेज आपल्याला आली पाहिजे, त्यासाठी आपल्याला एलपीटी देणं कंपल्सरी आहे. ओके, पण ज्यांचं 10वी आणि 12वीला मराठी आहे त्यांना एलपीटीची गरज नाहीये विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे? तर या ठिकाणी बघा टोटल 250 वॅकन्सीज आहे. मग आता मी या ठिकाणी पूर्ण देशाचं या ठिकाणी क्लिअर नाही करत. आता सर्वात जास्त वॅकन्सी 100 वॅकन्सी जे आहे तामिळनाडूला, कारण ही बँक जी आहे तिचं हेडक्वार्टर कुठे, तामिळनाडूमध्ये चेन्नईला. त्याच्यामुळे तिकडे पेनिट्रेशन या बँकेचं ब्रँचेस जे आहे ते जास्तीत जास्त आहे साऊथ इंडियामध्ये, आणि महाराष्ट्रामध्ये पण बऱ्यापैकी मुंबई साईडला किंवा सिटी वाईज जे आहे याचं पेनिट्रेशन झालेलं आहे. त्यामुळे आता या लोकल बँक ऑफिसरच्या वॅकन्सी महाराष्ट्रामध्ये 50 आहे. मग कॅटेगरी वाईजचा विचार केला आपण तर एससीच्या जवळपास 7 वॅकन्सी, एसटीच्या 4, ओबीसीच्या 15, ईडब्ल्यूएचच्या 5, जनरल कॅटेगरीच्या ज्या आहे त्या आहे 19, नंतर व्हीआयच्या 0, नंतर ओसीच्या 2 आहे आणि आयडीच्या जे आहे ते आहे 1. अशा पद्धतीने या ठिकाणी वॅकन्सी त्यांनी दिलेल्या विद्यार्थी मित्रांनो. ओके, आपल्याला कॅटेगरीनुसार तुम्हाला काय करायचंय या ठिकाणी अप्लाय करायचंय. पुढे सांगितलं द नंबर ऑफ वॅकन्सीज अँड नंबर ऑफ रिझर्व वॅकन्सीज इज अ प्रोव्हिजनल अँड मे व्हॅरी अकॉर्डिंग टू ऍक्च्युअल रिक्रुटमेंट ऑफ द बँक. ओके, नंतर या बँकेच्या वॅकन्सी वाढू शकतात, कमी पण होऊ शकतात, हे त्यांच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तुम्हाला ऍप्लिकेशन करताना ज्या राज्याला तुम्ही समजा त्यांनी सांगितलं या ठिकाणी ज्या राज्याला तुम्ही अप्लाय केलेलं आहे त्या राज्यामध्ये जवळपास सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी पोस्टेड within the state selected for the first 12 years, okay, of their service up to their promotion to SMGS 4th grade whichever is earlier. Okay, म्हणजे ज्या राज्यासाठी तुम्ही अप्लाय केलं, समजा महाराष्ट्रामध्ये तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये 12 वर्ष ज्या एरियामध्ये तुम्हाला पोस्टिंग दिली, ज्या सर्कलमध्ये पोस्टिंग दिली त्याच एरियामध्ये तुम्हाला जॉब करावा लागणार आहे. जेव्हा तुमचं प्रमोशन होईल त्यावेळेसच तुमची ट्रान्सफर होईल, हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. आणि ज्या राज्यासाठी तुम्ही अप्लाय करता त्या राज्याची त्या लँग्वेज जी आहे तुम्हाला रीडिंग करता आली पाहिजे, रायटिंग करता आली पाहिजे आणि बोलता सुद्धा आली पाहिजे. डिझायर लोकल लँग्वेज ऑफ द स्टेट. ओके, ज्या स्टेटची लोकल लँग्वेज आहे ती तुम्हाला या ठिकाणी बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे. पण पुढे पण सांगितलं की जर तुम्ही 10वी आणि 12वी समजा या 10वी आणि 12वी वर्षामध्ये जर तुमचं समजा लोकल लँग्वेज जे आहे तर त्यांना या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेसच्या वेळेस या टेस्ट देण्याची गरज नाहीये. कशाची? एलपीटीची. पण ज्यांची नाहीये त्यांना द्यायची गरज आहे आणि ती क्वालिफाईंग असेल, तिचे मार्क्स जे आहे ते फायनल सिलेक्शनच्या वेळेस कन्सिडर केले जाणार नाहीये, फक्त क्वालिफाईंग असेल. पण जर टेस्ट तुम्ही फेल झाला समजा एलपीटी तर तुम्हाला या प्रोसेस मधून डिस्क्वालिफाय केल्या जाऊ शकतं, हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे? तर या ठिकाणी अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे तर एलपीटीच्या बाबतीत आणि सर्व्हिसच्या बाबतीत मी या ठिकाणी मुद्दा क्लिअर केला. आता एलिजिबिलिटी क्रायटेरियाच्या बाबतीत मी या ठिकाणी क्लिअर करतो. तर एज क्रायटेरिया काय लागतो, एज्युकेशन काय आहे आणि अजून काही डिझेरेबल आहे का, या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी क्लिअर करतो विद्यार्थी मित्रांनो. आता ऍप्लिकेशन कॅन बी मेड ओनली फॉर एनी वन ऑफ द स्टेट्स ऍज पर identified vacancy in this notification and the application intending to apply should ensure that they fulfill the eligibility criteria. तुम्हाला कोणत्याही एकाच राज्यासाठी अप्लाय करता येणार आहे, 2 राज्यासाठी अप्लाय करता येणार नाहीये. ज्या राज्यासाठी तुम्ही अप्लाय करा, दुसऱ्या राज्यासाठी जर अप्लाय केलं, तुम्ही एकाच उमेदवाराने 2 ऍप्लिकेशन केले तर तुमचं जे काही समजा ऍप्लिकेशन आहे ते कॅन्सल केलं जाईल. त्या ठिकाणी लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे? नंतर इंडियन पाहिजे, आपण ऑलरेडी इंडियन्स लोक या ठिकाणी ऍप्लिकेशन करणार आहे आयओबीची ऍड म्हणल्यानंतर. नंतर एज क्रायटेरिया काय बघा, तर एज क्रायटेरिया जो आहे साधारणतः 1/8/2026 पर्यंत मिनिमम किती पाहिजे आणि मॅक्झिमम किती पाहिजे. तर 1/8/2026 पर्यंत एजचा क्रायटेरिया तुम्हाला दिला आणि एज्युकेशन क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया सुद्धा 1/8/2026 पर्यंत धरला जाणार आहे. तर ही पोस्ट जी आहे एलबीओ जेएमजीएस फर्स्ट, नंतर मिनिमम एज जे आहे सर्व कॅटेगरीसाठी 20 वर्ष आणि जनरल आणि ईडब्ल्यूएस साठी 30 वर्ष आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, नंतर जे समजा ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल यासाठी एज रिलॅक्सेशन आहे, मी ते पुढे तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. पण एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं, या ठिकाणी शिक्षण काय झालेलं पाहिजे फॉर्म भरण्यासाठी, तर डिग्री पाहिजे, फक्त काय पाहिजे, डिग्री, ती रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटीची पाहिजे. मग या ठिकाणी बीए चालेल, बीकॉम चालेल, बीएससी चालेल, बी चालेल, बी फॉर्म चालेल.
ओके, YCM मधून ग्रॅज्युएट झालेला चालेल, इग्नो मधून ग्रॅज्युएट झालेला चालेल, किंवा 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन 4 वर्षात केलेलं असेल, बॅकलॉग लागलेला असेल, तुम्ही नंतर एक्झाम पास केलेली असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. या ठिकाणी फक्त काय पाहिजे, ग्रॅज्युएशन पाहिजे. 4 वर्षाचं इंजिनिअरिंग तुम्ही 6 वर्षात केलेलं असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. नंतर ज्या BSc 3 वर्षाचं 5 वर्षात केलं असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. फक्त एज क्रायटेरिया जो आहे तो फुलफिल केला पाहिजे, हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे? तर या ठिकाणी बघा आता मग ओबीसी साठी किती एज रिलॅक्सेशन आहे, SC साठी किती एज रिलॅक्सेशन आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया. साधारणतः SC साठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. बघा या ठिकाणी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब जे आहे साधारणतः 5 वर्षाचं या ठिकाणी काय एज रिलॅक्सेशन. नंतर ओबीसी जे आहे नॉन क्रिमिनल कॅन्डिडेट यांच्यासाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. नंतर पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी यांच्यासाठी 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन. नंतर पर्सन अफेक्टेड बाय 1984 राईट्स या ज्या आहेत त्या आहे इथं 5 वर्षाचं काय आहे या ठिकाणी तुम्हाला एजचं रिलॅक्सेशन आहे. तर एज रिलॅक्सेशनचा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी मी क्लिअर केला. नंतर एज्युकेशन जे आहे एज्युकेशनच्या बाबतीत सुद्धा मी या ठिकाणी क्लिअर केलं. नंतर रिझर्वेशन फॉर पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी जे समजा PWD कॅन्डिडेट आहे याच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्याबद्दल मी काही जास्त इथे रीड करत नाही कारण त्याच्याबद्दल जास्त वॅकन्सी नाहीये. ओके, हे इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी याच्याबद्दल सांगितलेलं आहे, नंतर मल्टिपल डिसेबिलिटी याच्याबद्दल सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल नोट दिलेला आहे. ओके, तर हे तुम्ही डिटेल नोटून वाचून घ्यायचं. नंतर EWS बद्दल सांगितलेलं आहे. तर EWSचा जे काही समजा ज्याला कोणतंच रिझर्वेशन नाहीये आणि ओपन मध्ये आहे त्यांना या रिझर्वेशनचा फायदा होतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी EWS सर्टिफिकेट काढलेले त्यांच्यासाठी काय क्रायटेरिया आहेत त्याच्याबद्दल सांगतोय की 5 एकर पेक्षा ऍग्रिकल्चर लँड जी आहे ती जास्त नाही पाहिजे तुम्हाला, तरच तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. नंतर रेसिडेन्शियल फ्लॅट जो आहे 1000 स्क्वेअर फूट पेक्षा जास्त नाही पाहिजे. नंतर प्लॉट जो आहे 100 स्क्वेअर फीट पेक्षा जास्त नाही पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं रेसिडेन्शियल प्लॉट जो आहे 200 यार्ड पेक्षा नाही पाहिजे. ओके, अशा पद्धतीनं याच्या खाली जर असेल तर आणि 8 लाखापेक्षा उत्पन्न तुमचं काय पाहिजे, कमी पाहिजे, तरच तुम्ही EWSचा फायदा घेऊ शकता. ज्यांना कोणतं रिझर्वेशन नाहीये या विद्यार्थ्यासाठी हे EWS आहे, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे? तर जे EWS कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांनी हा EWS मधून फॉर्म भरायचा आहे. परंतु पहिले हे समजून घ्यायचंय की आपण EWS मध्ये बसतोय का. नंतर शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब साठी, नंतर अदर बॅकवर्ड क्लास साठी हे दिलेलं आहे की कशा पद्धतीनं फॉर्मॅट पाहिजे. इकॉनॉमिक विकर सेक्शन मध्ये कशा पद्धतीने तुमचा कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट पाहिजे. नंतर PWD कॅन्डिडेट साठी सुद्धा इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्याच्याबद्दल काही जास्त बोलत नाहीये. पण आता महत्वाचा मुद्दा आहे तो सॅलरीचा. सर सिलेक्शन झाल्यानंतर ऍज अ LBO सिलेक्ट झालो समजा लोकल बँक ऑफिसर, तर मला सॅलरी किती असेल पहिल्या महिन्याला. ओके, नंतर पुढे प्रमोशन झाल्यानंतर सॅलरी कशी असेल या बाबतीत मी पहिले सुरुवात करतो की आपलं सिलेक्शन झाल्यानंतर सॅलरी किती असेल. तर साधारणतः सॅलरी जी आहे सुरुवातीला पहिल्याच महिन्यामध्ये तुम्हाला 85,000 सॅलरी असेल विद्यार्थी मित्रांनो. किती? 85,000 पर मंथ. क्लिअर आहे? याच्यानंतर तुम्ही JIB CIB पास केली तर जवळपास 5-6 हजारांनी तुमची सॅलरी इन्क्रीज होऊ शकते. आणि इन्फ्लेशन जर आपण विचार केला समजा 6% तर दरवर्षी तुमच्या सॅलरीमध्ये 6 ते 7% जे आहे ते इन्क्रीमेंट होत जाईल विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे? नंतर प्रोबेशनरी पिरियड असेल साधारणतः 2 वर्षाचा, म्हणजे बँकेत जॉब लागल्यानंतर तुम्हाला 2 वर्ष बँक तुम्हाला सोडता येणार नाही, स्किप करता येणार नाही, लेफ्ट करता येणार नाहीये. कोणती? इंडियन ओव्हरसीज बँक. क्लिअर आहे? जर तुम्हाला समजा बँक सोडायची असेल तर तुम्हाला 2 लाखाचा बॉन्ड जो आहे तो बँकेचा काय करावा लागेल, तुम्हाला फुलफिल करावून द्यावा लागेल. आणि कधी 3 वर्षाच्या आतमध्ये जर तुम्ही जॉब सोडला समजा लोकल बँक ऑफिसरचा LBOचा, तर त्यांना 2 लाख रुपये तुम्हाला भरून द्यावा लागेल. आणि जर नाही 3 वर्षाच्या नंतर सोडला तर याची गरज नाहीये. ओके, लिव्ह आणि ट्रॅव्हल अलाउन्सेस सांगितलं. लिव्ह अँड ट्रॅव्हल अलाउन्सेस विल बी ऍज पर द सर्व्हिस रूल. सर्व्हिस रूल नुसार तुम्हाला लिव्ह आणि ट्रॅव्हल अलाउन्सेस जे आहे ते दिल्या जाणार आहे. क्लिअर आहे? तर या ठिकाणी मी तुम्हाला सॅलरीच्या बाबतीत आणि कोणकोणते बेनिफिट भेटणार आहे त्याच्या बाबतीत सुद्धा सांगितलं. हाऊस रेट अलाउन्स भेटणार, डिअरनेस अलाउन्स भेटणार, CCA अलाउन्स भेटणार, सगळ्या गोष्टी तुम्हाला जे काही प्रोबेशनरी ऑफिसरला भेटतात ते सगळ्या गोष्टी इथे भेटणार आहेत. आता सर्वात महत्वाचा मुद्दा सर की परीक्षा पास करण्यासाठी सब्जेक्ट कोणते आहे याबद्दल आपण चर्चा करू. सिलेक्शन प्रोसेस कशी आहे त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेऊया विद्यार्थी मित्रांनो. ओके, सिलेक्शन प्रोसेस मध्ये तुम्हाला फक्त एकच एक्झामला सामोरं जायचंय. प्री आणि मेन्सला जायचंय का? नाही, फक्त मेन्स आणि इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि 85,000 पर मंथचा जॉब तुम्हाला मिळवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. मग या ठिकाणी ऑनलाईन एक्झामिनेशन जे आहे आणि ऑनलाईन एक्झामिनेशन नंतर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे. काय होणार आहे? पर्सनल इंटरव्ह्यू. नंतर लोकल लँग्वेज टेस्ट कोणासाठी? ज्यांचं मराठी नाहीये त्यांच्यासाठी आहे. क्लिअर आहे? नंतर 2 फेज मध्ये जायचंय, फक्त एक एक्झाम
आणि नंतर डायरेक्ट पर्सनल इंटरव्ह्यू. जीडी आहे का? नाहीये. फक्त सिंगल एक्झाम आहे. एका एक्झाम मध्ये तुम्हाला जॉब भेटणार आहे. या ठिकाणी स्ट्रक्चर ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशनचं स्ट्रक्चर कसं असणार, या ठिकाणी सब्जेक्ट कोणते असणार त्याच्याबद्दल मी सांगतो. सब्जेक्टला क्वेश्चन किती, मार्क्स किती, टाइम किती आणि एक्झामचं मीडियम काय आहे याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करूया. या ठिकाणी रिजनिंग आणि कम्प्युटर अप्टिट्यूडचा विचार केला तर 30 क्वेश्चन 60 मार्काला आहे, म्हणजे एक क्वेश्चन जवळपास किती मार्काला? 2 मार्काला आहे. आता कम्प्युटरचा जर विचार केला तर कम्प्युटरवर क्वेश्चन विचारले जात नाही, परंतु हे टाकतात. ओके. नंतर मीडियम जे आहे साधारणतः इंग्लिश आणि हिंदी आणि टाइम दिलेला आहे 60 मिनिट. नंतर जनरल इकॉनॉमी आणि बँकिंग अवेअरनेस जो आहे 40 क्वेश्चन 40 मार्काला आणि मीडियम इंग्लिश आणि हिंदी असेल पेपरचा, टाइम दिलेला आहे 30 मिनिट. नंतर डीआय जो आहे साधारणतः 30 क्वेश्चन 60 मार्काला, म्हणजे एक क्वेश्चन 2 मार्काला आहे. इंग्लिश आणि हिंदी मीडियम असेल आणि टाइम जो आहे तो 60 मिनिट. नंतर इंग्लिश नॉलेज जे आहे 40 क्वेश्चन 40 मार्काला, म्हणजे एक क्वेश्चन एका मार्काला. जीए आणि इंग्लिश ओके, मीडियम इंग्लिश आहे आणि टाइम 30 मिनिट्स आहे. टोटल 140 क्वेश्चन 200 मार्क आणि टाइम दिलेला आहे 3 आवर्स. टाइम खूप जास्त प्रमाणात विद्यार्थी मित्रांनो. आता ऍक्च्युअल मध्ये हा जो पेपर आहे हा पेपर इझी असतो ऍक्च्युअल पीओच्या पेपर पेक्षा, हे लक्षात घ्या. प्रोबेशनरी ऑफिसर आणि एलबीओ आणि सीबीओ यांचा जर आपण डिफिकल्टीचा विचार केला समजा, तर एलबीओ आणि सीबीओ ची डिफिकल्टी लेवल जे आहे आयबीपीएस पीओच्या 25% पण येत नाही, लक्षात घ्या. ओके, म्हणजे 25% पण पीओच्या डिफिकल्टी लेवल पर्यंत तो जात नाही. कोणाचा? एलबीओचा आणि सीबीओचा पेपर. त्यामुळे जे काही विद्यार्थी समजा प्रिपरेशन करतात त्यांनी एलबीओ ला अप्लाय केलं पाहिजे. आणि या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह पेपर नाहीये, फक्त सिंगल एक्झाम आहे. या ठिकाणी एसे लेटर या बाबतीत पण काही सांगितलेलं नाहीये. त्यामुळे फक्त तुम्हाला या सिंगल एक्झाम द्यायची, ऑब्जेक्टिव्ह आणि नंतर इंटरव्ह्यू द्यायचा आहे. त्यामुळे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी म्हणावं लागेल विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी. क्लिअर आहे? तर ऑनलाईन एक्झामिनेशन जे आहे ते 140 ऑब्जेक्टिव्ह टाइप्स क्वेश्चन असणारे, 4 सेक्शन असणारे त्याच्यात आणि 200 मार्क असणारे. नंतर देर विल बी पेनल्टी फॉर रॉंग आन्सर फॉर इच क्वेश्चन फॉर विच रॉंग आन्सर 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणारे. काय असणारे? 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणारे. खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह पण नाहीये आणि पेपरची डिफिकल्टी लेवल मी तुम्हाला सांगितली तर साधारणतः आरआरबी आयबीपीएस पीओचा जो प्रीचा पेपर असतो तसाच पेपर हा एलबीओचा असतो, किंवा एसबीए पीओचा प्रीचा पेपर जसा असतो तसंच डिफिकल्टी लेवल या पेपरची असते. त्याच्यामुळे डिफिकल्टी लेवल जे आहे आयबीपीएस पीओच्या लेवलची याची राहत नाहीये. त्यामुळे सगळ्यांनी फॉर्म भरा. जे एलिजिबल कॅन्डिडेट आहेत त्यांनी लवकरात लवकर जॉब मिळवण्याचं ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. कोणासाठी? ज्याला लवकरात लवकर जॉब मिळवायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थी मित्रांनो ओके, मग तुम्ही म्हणाल सर सॅलरी पीओची आहे ना, सगळ्या गोष्टी पीओच्या आहे आणि डिफिकल्टी लेवल कशी कमी? तर आहे, जे आहे ते मान्य करावं लागेल. कारण अगोदर जे की आपले एलबीओ झालेले त्यांनी सांगितलं पेपर जो दिला त्यांनी, आणि आम्ही सुद्धा जो काही समजा आपला पीवायक्यू जो आहे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपरचा ऑब्झर्व केलं तेव्हा बघितलं की त्याची डिफिकल्टी लेवल फार कमी असते. पीओच्या पीओ सोबत जर कंपॅरिझन केलं तर 25% डिफिकल्टी लेवल असते. त्यामुळे फॉर्म भरा. क्लिअर आहे? आता पुढे बघा. आता या ठिकाणी देर विल बी नो सेक्शनल क्वालिफाईंग मार्क्स. पुन्हा हे पण खूप चांगला मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी प्रत्येक सब्जेक्टला पास होण्याची गरज नाहीये. फक्त तुम्हाला ओव्हरऑल जर चांगले मार्क मिळाले तरी तुमचं सिलेक्शन होणार आहे. मग जसं आयबीपीएस ला प्रत्येक सब्जेक्ट वाईज पण पास व्हावं लागतं आणि ओव्हरऑल पण पास व्हावं लागतं, इथे तसं नाहीये. या ठिकाणी काय सांगितलं? देर विल बी नो सेक्शनल क्वालिफाईंग मार्क्स इन ऑनलाईन एक्झामिनेशन. ओव्हरऑल चांगले मार्क आले तरी तुमचं सिलेक्शन होणार आहे. नंतर जे काही समजा जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना, समजा रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांना फक्त 30% जरी मार्क आले तरी सुद्धा तुम्ही पास या ठिकाणी. आणि जे की समजा जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहे किंवा ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी 35% मार्क्स आहे मिळालेले, त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय करता येणार आहे? तुम्ही या ठिकाणी जॉब मिळवण्यासाठी पात्र ठरणार आहे किंवा इंटरव्ह्यू साठी तुम्ही काय होणार आहे? पात्र होणार आहे. पण मेरिट लिस्ट जी आहे ती साधारणतः याच्यापेक्षा जास्तच लागते. 200 पैकी 60 वर तुमचं सिलेक्शन होणार नाही, किंवा 200 पैकी 70 वर तुमचं सिलेक्शन होणार आहे का? नाहीये. साधारणतः 60% धरून चाला. 200 पैकी 120 किंवा 110 पर्यंत मार्क आपल्याला आले तर आपलं सिलेक्शन जवळपास ऑलमोस्ट डन आहे. पण आता ते पेपरच्या डिफिकल्टीवर डिपेंड आहे. पेपरची डिफिकल्टी कशी असेल? पेपरची डिफिकल्टी लेवल जर जास्त असेल तर कट ऑफ कमी येईल, आणि पेपरची डिफिकल्टी लेवल जर इझी असेल तर कट ऑफ जो आहे तो जास्त जाईल. हे त्या दिवसाच्या पेपरवर अवलंबून आहे, पेपरच्या डिफिकल्टी लेवलवर. मी आज त्याबद्दल बोलू शकत नाहीये. ओके, तुम्हाला ऍप्लिकेशन कुठं करायचंय तर www.iob.bank.in याच्यावर जायचंय. सब्जेक्ट
सब्जेक्ट कोणते हे, तर तुम्हाला इंडिव्हिज्युअली कट ऑफ क्लिअर करण्याची गरज आहे का? नाहीये. फक्त तुम्हाला काय करायचंय, ओव्हरऑल कट ऑफ क्लिअर करायचंय. इंडिव्हिज्युअली कट ऑफ या ठिकाणी नाहीये, जसा IBPS ला असतो त्या पद्धतीनं. क्लिअर आहे? तर या ठिकाणी सेक्शनल कट ऑफचा मुद्दा जो आहे तो या ठिकाणी मी क्लिअर केला. लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट आणि इंटरव्ह्यू याच्याबद्दल मी आता इथे क्लिअर करतो. तर LPT कोणासाठी मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे तुम्हाला नोटिफिकेशन स्टार्ट केल्यापासून. तर ज्या लोकांचं समजा 10वी 12वीला नाहीये त्यांनाच LPT देण्याची गरज आहे. ज्यांचं 10वी आणि 12वीला मराठी नाहीये, समजा मराठी आपण महाराष्ट्रातून अप्लाय करता, त्यांच्यासाठी LPT द्यावं लागेल. पण यामध्ये काय करावं लागतं, रीडिंग करावं लागतं, रायटिंग करावं लागतं, स्पीकिंग करावं लागतं. बस यालाच म्हणतात लोकल लँग्वेज टेस्ट. महाराष्ट्रासाठी अप्लाय करतो तर मराठी वाचता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे आणि बोलता आली पाहिजे. ठीक आहे, यालाच LPT म्हणतात. आणि ज्यांचं 10वी आणि 10वीला किंवा 12वीला मराठी आहे त्याला या LPTची गरज नाहीये. डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार, इंटरव्ह्यू होणार, तुमचं सिलेक्शन होणार. क्लिअर? चला पुढे. आता पर्सनल इंटरव्ह्यू जो आहे याचा रेशिओ कसा असेल याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. तर या ठिकाणी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टेस्टचं वेटेज कसं आहे आणि इंटरव्ह्यूचं वेटेज कसं आहे त्याच्याबद्दल पण मी इथे क्लिअर करतो. साधारणतः इंटरव्ह्यू जो आहे 100 मार्काचा आहे. किती? 100 मार्काचा. आणि जो काही पेपर आहे तो साधारणतः 200 मार्काचा आहे. इंटरव्ह्यू आहे 100 मार्काचा आणि पेपर जो आहे तो साधारणतः 200 मार्काचा. क्लिअर आहे? तर 300 मार्कापैकी या ठिकाणी ॲव्हरेज काढला जाईल आणि त्याच्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि LPT जी आहे ती काय असेल, फक्त क्वालिफाईंग असेल. तिचे मार्क जे आहे ते यामध्ये फायनल सिलेक्शनच्या वेळेस कन्सिडर केल्या जाणार नाहीये. मग फायनल सिलेक्शन कसं होणार आहे या ठिकाणी बघा. मग ऑब्जेक्टिव्हला किती वेटेज आहे आणि इंटरव्ह्यूला किती वेटेज आहे त्याच्याबद्दल मी या ठिकाणी क्लिअर करतोय. तर साधारणतः वेटेज जे आहे ऑनलाईन एक्झामचं ते साधारणतः किती आहे, तर या ठिकाणी 80% वेटेज जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह टेस्टचे आणि इंटरव्ह्यूचं जे वेटेज आहे ते आहे 20%. मग या ठिकाणी जे काही समजा रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी 30% मार्क घेणं कंपल्सरी आहे. आणि जे काही समजा आपले अनरिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 35% मार्क घेणं या ठिकाणी कंपल्सरी आहे ऑनलाईन एक्झामिनेशन मध्ये सुद्धा आणि इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यानुसार तुमचं काय होणार आहे, सिलेक्शन होणार आहे मेरिट लिस्ट नुसार, ऑल इंडिया स्टेट वाईज आणि कॅटेगरी वाईज. ओके, सिलेक्शन विल बी मेड फ्रॉम द टॉप रँक कॅन्डिडेट्स इन द मेरिट लिस्ट प्रिपेअर्ड ऑन स्टेट वाईज अँड कॅटेगरी वाईज. क्लिअर आहे? आता अशा पद्धतीने यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे? चला पुढे बघा. नंतर ऍप्लिकेशन गायडन्स जे आहे 8/8/2026 पासून तर 24/8/2026 पर्यंत ऍप्लिकेशन करता येणार आहे तुम्हाला. कुठे जायचंय, तर या ठिकाणी जायचंय तुम्हाला ऍप्लिकेशन करण्यासाठी. कोणत्या वेबसाईटवर? IOB.in या वेबसाईटवर जायचं आणि ऍप्लिकेशन करायचं विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे? तर अशा पद्धतीनं मग ऍप्लिकेशन करताना आपल्याला कुठे कुठे अप्लाय करता येणार आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करू या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येतं. तर करिअरवर जायचंय आणि रिक्रुटमेंट ऑफ लोकल बँक ऑफिसर याच्यावर तुम्हाला काय करायचंय, क्लिक करायचंय आणि पुढे फॉर्म भरायचंय तुम्हाला. नंतर ऍप्लिकेशन फीस किती आहे, साधारणतः SC ST यासाठी साधारणतः 175 रुपये फीस आहे. आणि जे की समजा जनरल OBC आणि EWS आहे यांच्यासाठी 850 रुपये फीस आहे. किती आहे? 850 रुपये. क्लिअर आहे? नंतर पेमेंट ऑनलाईन मोड जे आहे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे, फोन पे ना, गुगल पे ना, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी गाईडलाईन्स दिलेल्या आहे सगळ्या PWD कॅन्डिडेटसाठी. ओके, तर या गाईडलाईन मी काही रीड करत नाहीये. नंतर पुढे सांगितलं कॅन्डिडेट्स ID साठी गाईडलाईन दिलेलं आहे. नंतर डॉक्युमेंट कोणकोणते तुम्हाला प्रोड्यूस करायचे ऍट द टाइम ऑफ पर्सनल इंटरव्ह्यू हे त्या ठिकाणी दिलेले आहे. सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी तुम्हाला पाहिजे. नंतर प्रिंट आउट द व्हॅलिड पर्सनल इंटरव्ह्यू कॉल लेटर, व्हॅलिड सिस्टम जनरेटेड प्रिंट आउट ऑफ द ऑनलाईन ऍप्लिकेशन. हे लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन करता तेव्हा तुमची ऍप्लिकेशनची प्रिंट आउट जी आहे तुमच्या मेलला घेऊन ठेवायची आहे. नंतर इंटरव्ह्यूचं कॉल लेटर, नंतर जे काही ऍप्लिकेशन केलेलं असतं त्या ऍप्लिकेशनची प्रिंट आउट तुमच्याजवळ घेऊन ठेवायची. नंतर डेट ऑफ बर्थ साठी तुमचं 10वीचं जे काही बोर्ड सर्टिफिकेट असेल किंवा TC असेल त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. आणि प्रूफ ऑफ लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट जे आहे 10वीच्या मार्कशीटवर तुमचा मराठी सब्जेक्ट असेल तर तो सुद्धा या ठिकाणी कन्सिडर केला जाईल जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यावेळेस. क्लिअर आहे? नंतर हे जे फोटो आयडेंटिटी जे आहे त्यासाठी काय लागतं, आधार कार्ड, नंतर पॅन कार्ड, नंतर मार्कशीट जे आहे जेवढे की समजा तुमचं एज्युकेशन झालेले त्या सगळ्या मार्कशीट आपलं इयर वाईज किंवा तुमचं काय म्हणतात त्याला जे काही समजा त्या पद्धतीने तुमचं एज्युकेशन झालेलं आहे त्यापैकी तुम्हाला घ्यावं लागणार आहे. क्लिअर आहे? नंतर पुढे कास्ट सर्टिफिकेट जे आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. नंतर कॅन्डिडेट बिलॉंग टू OBC कॅटेगरी नॉन क्रिमिनल त्याला कंपल्सरी आहे. इन्कम असेट सर्टिफिकेट जे आहे EWS साठी कंपल्सरी आहे. डिसॅबिलिटी सर्टिफिकेट साठी ज्यांना
डिस्ट्रिक्ट मेडिकल बोर्डचं जे आहे त्याचं सुद्धा तुम्हाला तिथे सर्टिफिकेट पाहिजे. नंतर जर जॉब करत असाल तर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेटची गरज आहे. हे सगळ्या इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. नंतर आयडेंटिटी टू बी सबमिटेड ऍट द टाइम ऑफ एक्झामिनेशन. ओके, एक्झामिनेशनच्या वेळेस तुम्हाला काय सोबत घेऊन जायचंय? पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर कार्ड, पासबुक यापैकी काही पण चालेल. ओके, ई आधार. क्लिअर आहे. नंतर एक्झामिनेशन सेंटर कोणकोणते तर मी तुम्हाला पुढे सांगतो. नंतर प्री एक्झाम ट्रेनिंग जे आहे ते कोणाकोणाला असणार? जे ओबीसी, एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट यांच्यासाठी. ओके, नंतर पर्सनल इंटरव्ह्यू जो आहे तो तुम्हाला नंतर पर्सनल इंटरव्ह्यूचे सेंटर कुठे असणार आहे त्याच्या बाबतीत तुम्हाला बँक जे आहे साधारणतः व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे किंवा विल बी ॲडवाइज इन द पर्सनल इंटरव्ह्यू कॉल लेटर. ओके, कॉल लेटरद्वारे तुम्हाला सांगणार आहे. नंतर पुढे सांगितलं रिक्वेस्ट फॉर चेंज पर्सनल इंटरव्ह्यू डेट शॅल नॉट बी एंटरटेन. तुम्हाला जे सेंटर दिलेलं आहे पर्सनल इंटरव्ह्यूचं ते तुम्हाला चेंज करता येणार नाहीये. क्लिअर आहे. नंतर कॉल लेटर फॉर द पर्सनल इंटरव्ह्यू मेलद्वारे तुम्हाला पाठवण्यात येणार आहे. कशाद्वारे? मेलद्वारे. क्लिअर आहे. नंतर सगळे जे काही समजा राईट्स आहे बँकेच्या एक्झामला पुढे ढकलण्याचे किंवा इंटरव्ह्यूला पुढे ढकलण्याचे किंवा एक रिक्रुटमेंट कॅन्सल करण्याचे ते सगळे राईट्स कोणाकडे आहे? बँकेकडे आहे. तुम्हाला काही करता येणार नाही, केस गीस टाकता येणार नाही. जसं एमपीएससी मध्ये मॅट मध्ये खेचलं जातं तसं या ठिकाणी काहीच केलं जात नाही बँकिंगच्या रिक्रुटमेंटमध्ये. त्यांचा फायनल जो आहे तो डिसिजन असतो बँकेचा किंवा आयबीपीएसचा. आपण एमपीएससीचं बघतो 2-2, 4-4 वर्ष जे आहे रिझल्ट मध्ये डिले होतो, लवकर निकाल लागत नाही. तसं बँकिंग सेक्टरमध्ये असतं का? नाही. 6 महिन्याच्या आत तुमचं नोटिफिकेशन येतं, नंतर एक्झाम होते, रिझल्ट लागतो, इंटरव्ह्यू होतो आणि सिलेक्शन होऊन जॉईनिंग पण होतं आणि तुमच्या अकाउंटला सॅलरी क्रेडिट व्हायला लागते 6 महिन्याच्या आत. एवढी फास्ट आणि ट्रान्सपरन्स प्रोसेस आहे. कुणाची? बँकिंग सेक्टर मधली. एमपीएससी सारखी असे डिले करते का? नाही. हे लक्षात घ्यायचंय. त्याकरता बँकिंगला जास्तीत जास्त ऍप्लिकेशन करायचंय. ठीक आहे. नंतर जनरल एलिजिबिलिटी सांगितलेलं आहे, मेडिकल फिटनेस, कॅरेक्टर अँड कास्ट सर्टिफिकेट, व्हेरिफिकेशन सिलेक्टेड कॅन्डिडेट्स. ओके, नंतर जनरल इन्स्ट्रक्शन आहे, याच्याबद्दल तुम्ही वाचून घ्या डिटेल नोटिफिकेशन मध्ये काय सांगितलेलं आहे. आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, आपण या ठिकाणी सेंटर जे आहे ते कोणते ते बघूया. सेंटर महाराष्ट्रामध्ये आता या ठिकाणी तुम्हाला फोटोग्राफ कितीचा असते? फॉर्म भरताना 20 KB ते 50 KB दरम्यान लेटेस्ट फोटो लावा. ओके, 10वीचा आणि 12वीचा फोटो स्कॅन करून अपलोड नका करू. तुम्ही तुमच्यामध्ये फरक पडलेला असतो चेहऱ्यामध्ये, शरीरामध्ये, त्याच्यामुळे 10वीचा नका करू. लेटेस्ट फोटो काढलेला नसेल तर. नंतर फोटो कॅप्चर करा ऑनलाईन व्यवस्थितरित्या. नंतर सिग्नेचर जे आहे साधारणतः 10 KB ते 20 KB दरम्यान ठेवा. कॅपिटल लेटर मध्ये सिग्नेचर करू नका. तुम्हाला दोन्ही लेटरचा यूज करायचा या ठिकाणी. ओके, कॅपिटल आणि स्मॉल. कॅपिटल लेटर मध्ये जर तुम्ही साईन केली तर तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्शनच्या वेळेस प्रॉब्लेम येईल. त्याकरता साईन करताना तुम्हाला दोन्ही लेटरचा यूज करायचा आहे. नंतर लेफ्ट थंब इम्प्रेशन जो आहे निशाणी डावा अंगठा 20 KB ते 50 KB दरम्यान साईज ठेवायची आणि अपलोड करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे 50 KB ते 100 KB दरम्यान एका व्हाईट पेपरवर तुम्हाला हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला राईट करायचं या ठिकाणी समोर दिसतंय. ओके, तर हे हँड रिटन डिक्लेरेशन स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये तुम्हाला राईट करायचंय. स्वतःच्या हँडरायटिंग कशीही असली तरी सुद्धा स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये लिहायचंय. दुसऱ्याला लिहायला द्यायचंय का? नाही. कारण ऍक्च्युअली इंटरव्ह्यूच्या वेळेस, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमचं ते चेक केलं जातं. हे समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. नंतर अशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट स्कॅन करायचे आणि ते अपलोड करायचे विद्यार्थी मित्रांनो. जेपीजी फॉर्मॅट मध्ये पाहिजे. क्लिअर आहे. नंतर आता राहिलं एक्झाम सेंटर. महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर आपलं नाशिक आहे का? आहे. ओके, नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अमरावती, लातूर, नांदेड, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर. आपल्याला एक्झामची ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी दिलेली आहे इंडियन ओव्हरसीज बँकेनं नाशिक सेंटर उपलब्ध करून. त्यामुळे जास्तीत जास्त नाशिकच्या विद्यार्थ्यांनी आयओबीचा, एलबीओचा फॉर्म भरायचा आहे. क्लिअर आहे. चला पुढे. बाकी जवळपास आपल्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर केल्या विद्यार्थी मित्रांनो. तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये या ठिकाणी कमेंट करायचं आणि विचारायचं विद्यार्थी मित्रांनो. आपली नवीन बॅच जी आहे 3 ऑगस्ट 2026 पासून मॉर्निंगची बॅच चालू झालेली आहे. जे समजा विद्यार्थी बँकिंगची प्रिपरेशन करण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत त्यांनी साकार एज्युकेशन या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. स्क्रोलला आपली लाईन चालू आहे बॅचची इन्फॉर्मेशनची, नंतर नंबर सुद्धा आहे. क्लिअर आहे. तर जे समजा इंटरेस्ट कॅन्डिडेट आहेत त्यांनी यायचंय, भेटायचंय आणि डेमो लेक्चर अटेंड करायचंय. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.